प्रियाणीज ब्लॉगमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज मी आली आहे आगरझरी ताडोबा इथे निसर्ग उद्यान आगरझरीला। निसर्ग उद्यान आगरझरी हे महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात आहे। हे उद्यान ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प जवळ असल्यामुळे येथे भरपूर जंगल आणि नैसर्गिक सौंदर्य पाहायला मिळते। आगरझरी निसर्ग उद्यान हे जंगल, वन्यजीव आणि निसर्गप्रेमीसाठी खूप छान ठिकाण आहे। येथील मुख्य आकर्षणे असे की दाट जंगल आणि शांत वातावरण आहे। विविध वन्य प्राणी आणि पक्षी इथे स्टॅच्यू रूपात बनवलेले आहे। बघता क्षणी असं वाटते की हे सगळे ओरिजिनल आहेत। बघताना दुरून थोडी भीती वाटते, पण जवळ गेलं की ते स्टॅच्यू असतात। नैसर्गिक पायवाटा आहे, अतिशय सुंदर वाटतं। जंगलामध्ये पायवाटेने जाताना थोडी भीती वाटते आणि मजा पण येते। जे निसर्गप्रेमी आहे त्यांनी या पार्कला नक्की भेट द्यावी। एक वेगळाच अनुभव इथे येतो। सगळेच प्राणी इथे आपल्याला ओरिजिनल आहे असे वाटते। मला पण असं वाटत होतं आणि भीती पण वाटायची। ताडोबा परिसरातील जैवविविधता अनुभवण्याची संधी इथे मिळते। इथे पायवाटा व चालण्याचे मार्ग आहेत। विश्रांतीसाठी बेंचेस दिले आहेत, तिथे आपण आराम करू शकतो आणि सर्व प्राण्यांची माहिती फलक इथे दिलेले आहे, म्हणजे इन्फॉर्मेशन बोर्ड्स दिलेले आहेत। निसर्ग निरीक्षणासाठी बेस्ट ठिकाणे आहे। हवामान थंड आणि सुखद असते। पर्यटकांनी लक्षात ठेवण्याच्या गोष्टी म्हणजे जंगलात शांतता राखावी, कचरा टाकू नये, अधिकृत मार्गदर्शक असल्यास त्यांचे नियम पाळावेत। आगरझरी निसर्ग उद्यान हे शांत, सुंदर आणि नैसर्गिक वातावरण अनुभवण्यासाठी उत्तम ठिकाण आहे। विशेष म्हणजे निसर्गप्रेमी, फोटोग्राफर आणि ट्रेकिंग करण्यासाठी हे एक छान पर्यटन स्थळ आहे। महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील आगरझरी परिसर केवळ निसर्गासाठीच नाही तर धार्मिक आणि पौराणिक महत्त्वासाठीही प्रसिद्ध आहे। या ठिकाणाबद्दल स्थानिक लोकांमध्ये एक रचिक कथा सांगितली जाते। आगरझरी नाव कसे पडले? असे मानले जाते की प्राचीन काळात या जंगलात अनेक ऋषीमुनी तपस्या करत होते। ते येथे यज्ञ आणि तप करायचे। यज्ञाच्या वेळी अग्नी प्रज्वलित केली जायची। त्यावेळी यज्ञातून निघालेली अग्नीची ज्वाला आणि उष्ण पाण्याचे झरे सतत वाहत असत, म्हणून या ठिकाणाला आगरझरी असे नाव पडले असे मानले जाते। आज हा परिसर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प जवळ असल्यामुळे घनदाट जंगल, वन्यजीव आणि शांत वातावरण यामुळे निसर्ग आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम येथे दिसतो। आगरझरी निसर्ग उद्यान आणि ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प या परिसरात गोंड समाज मोठ्या प्रमाणात आढळतो। गोंड समाज हा भारतातील एक प्राचीन आदिवासी समाज आहे। गोंड समाज मध्य भारतातील सर्वात मोठ्या आदिवासी समाजापैकी एक आहे। पूर्वी या समाजाने गोंडवाना राज्य स्थापले होते, यामुळे या प्रदेशाला गोंडवाना असे नाव पडले। त्यांची मुख्य वैशिष्ट्ये अशी जंगलावर आधारित जीवन, शेती आणि जंगलातील उत्पादने गोळा करणे, निसर्गपूजा आणि पारंपरिक संस्कृती, जंगल आणि प्राण्याबद्दल आदर, लोकनृत्य आणि लोकसंगीत। आगरझरी आणि ताडोबा परिसरातील गोंड समाज हा निसर्गाशी जोडलेला, प्राचीन आणि समृद्ध संस्कृती असलेला आदिवासी समाज आहे। त्यांची परंपरा, कला आणि जीवनशैली जंगलाशी घट्ट जोडलेली आहे।
तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ऑल प्रेस करायला विसरू नका, म्हणजे माझे येणारे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.